गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कसे आहात? कोऑर्डिनेशन कंपाऊंड या चॅप्टरमध्ये आपण मागच्या लेक्चरला IUPAC नॉमिनक्लेचर हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक स्टडी केला. आता आपल्याला आयसोमेरिझम हा जो टॉपिक आपण अर्धा शिकलेलो आहे, आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड, त्या आयसोमेरिझमचा पुढचा पार्ट आपल्याला शिकायचा आहे. तर आतापर्यंत आपण काय बघितलं? आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आयसोमेरिझम इज अ प्रॉपर्टी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड, कार्बनचे कंपाऊंड आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड, या दोघांकडेही ही प्रॉपर्टी आहे, दॅट इज आयसोमेरिझम. पण आयसोमेरिझम ही प्रॉपर्टी असण्यासाठी कॉम्प्लेक्स कंपाऊंड, कोऑर्डिनेट कंपाऊंड एकमेकाचे आयसोमर्स पाहिजे. आणि आयसोमर्स म्हणजे काय? तर आयसो म्हणजे सेम, मेरोज म्हणजे पार्ट, म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा जास्त कोऑर्डिनेट कॉम्प्लेक्स कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे पार्ट म्हणजे मेरोज कसे पाहिजे? सेम पाहिजे. आयसोमेरोज, दे शुड हॅव सेम पार्ट, दे शुड हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. जर त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल तर ते दोघं एकमेकाचे आयसोमर्स असतील, आणि आयसोमर्स असतील तर ते फिनॉमिनन म्हणजे प्रॉपर्टी दाखवतील आयसोमेरिझम. असं आपण मागच्या लेक्चरला बघितलं. मागच्या लेक्चरला आपण आयसोमेरिझमच्या दोन मेन टाईपपैकी पहिला टाईप स्टडी केला, दॅट इज अ स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. तिथे कसं असतं? टू ऑर मोर कोऑर्डिनेट कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट अटॅचमेंट बिटवीन मेटल अँड लिगॅंड. तिथे दोन किंवा दोनापेक्षा जास्त कॉम्प्लेक्स कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम होता, पण मेटल आणि लिगॅंड मधली अटॅचमेंट म्हणजेच जोडणी तीच वेगळी होती. अटॅचमेंटच वेगळी असेल तर ते स्ट्रक्चरल आयसोमेरिझम असतं. त्याच्यात 4 सबटाईप आपण स्टडी केले, दॅट इज आयोनायझेशन आयसोमेरिझम, लिंकेज आयसोमेरिझम, कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम आणि हायड्रेट म्हणजे सॉल्व्हेट आयसोमेरिझम. आता आपल्याला आयसोमेरिझम मधला दुसरा मेन टॉपिक स्टडी करायचा आहे सॉरी, आणि तो दुसरा जो टॉपिक आहे दॅट इज वी आर गोइंग टू स्टार्ट नाउ स्टिरिओ आयसोमेरिझम. आणि स्टिरिओ आयसोमेरिझमलाच दुसरं नाव आहे स्पेस आयसोमेरिझम. स्टिरिओ आयसोमेरिझम दॅट इज अ स्पेस आयसोमेरिझम. पहिला टाईप काय होता? स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. दुसरा टाईप आहे स्टिरिओ म्हणजे स्पेस आयसोमेरिझम. आता सगळ्यात महत्त्वाचं, असं आयसोमेरिझम असण्यासाठीचा क्रायटेरिया काय? परत एकदा बघा, शेवटी आयसो तर आहेच. आयसो म्हणजे सेम, मेरोज म्हणजे पार्ट. परत एकदा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा पाहिजे? तर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम पाहिजे. अटॅचमेंट, कुणामधली अटॅचमेंट? तर अटॅचमेंट बिटवीन सेंट्रल मेटल अँड लिगॅंड. ती अटॅचमेंट कशी पाहिजे? आता ती अटॅचमेंट सुद्धा सेम पाहिजे. नीट ध्यानात घ्या, जर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आणि अटॅचमेंटच वेगळी असती, अटॅचमेंट इज डिफरंट, तर ते स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये गेलं असतं. आयोनायझेशन, लिंकेज, कोऑर्डिनेशन, हायड्रेट आयसोमेरिझम मध्ये गेलं असतं. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे? सेम. मेटल आणि लिगॅंड मधली अटॅचमेंट कशी आहे? ती सुद्धा सेम आहे. सेंट्रल मेटलला अमोनिया कोऑर्डिनेट बॉन्डनं जोडला तर दुसऱ्या कंपाऊंड मध्ये सुद्धा तसाच जोडला. सेंट्रल मेटलला क्लोराईड आयोनिक बॉन्डनं जोडले तर इथे सुद्धा तसेच जोडले. याला म्हणतात अटॅचमेंट कशी आहे? सेम. मग स्पॅटियल अरेंजमेंट, आणि स्पॅटियल अरेंजमेंटचा अर्थ काय? अटॅचमेंट म्हणजे जोडलेलं, अरेंजमेंट म्हणजे मांडलेलं. अटॅचमेंट बिटवीन मेटल अँड लिगॅंड शुड बी सेम, बट अरेंजमेंट ऑफ लिगॅंड अराउंड सेंट्रल मेटल. सेंटरला कोण असतो? मेटल. मेटल ॲटम और मेटल आयन, त्याच्या भोवती, त्याच्या पेरिफेरीमध्ये अराउंड द सेंट्रल मेटल, सेंट्रल मेटलच्या भोवती लिगॅंडची अरेंजमेंट डिफरंट पाहिजे. दॅट इज व्हॉट इज मीन बाय स्पॅटियल. त्याचा अर्थ मी तुम्हाला आधी सांगितला. इन द स्पेस, अरेंजमेंट इन द स्पेस,
अरेंजमेंट कोणाची? लिगँडची. स्पॅटियल अरेंजमेंट ऑफ लिगँड. आणि ती स्पॅटियल अरेंजमेंट मात्र डिफरंट पाहिजे, तरच तुम्हाला कोणता आयसोमेरिझम बघायला मिळेल? स्टिरिओ आयसोमेरिझम. बघा, अंडरलाइन करतो मी. मॉलिक्युलर फॉर्म्युला शुड बी सेम, अटॅचमेंट शुड बी सेम, but arrangement of ligand in the space should be different. Molecular formula same, attachment same and arrangement different. समजतंय? आता ह्या आयसोमेरिझम मध्ये परत दोन प्रकार असतात. दॅट इज स्टिरिओ आयसोमेरिझम इज mainly of two types. स्टिरिओ आयसोमेरिझमचे सुद्धा परत दोन प्रकार आहेत. कोणते दोन प्रकार आहे बघा. त्यातला पहिला प्रकार आहे दॅट इज अ जॉमेट्रिक आयसोमेरिझम. परत एकदा नावाचं डिसेक्शन करूया आपण. आयसो म्हणजे सेम, मेरोज म्हणजे पार्ट, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम. हे बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, अटॅचमेंट सेम, आणि स्पॅटियल अरेंजमेंट शुड बी डिफरंट. and spatial arrangement should be different in such manner that is that two complexes should have different geometry. जर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल, अटॅचमेंट सुद्धा सेम असेल, पण स्पॅटियल अरेंजमेंट लिगँडची अशी डिफरंट असेल की जेणेकरून याची जॉमेट्री आणि याची जॉमेट्री जर वेगळी आली तर ज्यांची जॉमेट्री वेगळी आहे, म्हणजे मराठीत भूमितीय रचना वेगळी आहे, ज्यांची जॉमेट्री वेगळी त्यांना जॉमेट्रिक आयसोमेरिझम म्हणतात. आणि आपल्याकडे दोन वेगवेगळ्या जॉमेट्री आहे. एक जॉमेट्री असते सिस आणि दुसरी जॉमेट्री असते ट्रान्स. म्हणून याला आणखी एक नाव आहे सिस्टान्स आयसोमेरिझम. आणि दुसरा जे आयसोमेरिझम आहे ते आयसोमेरिझम आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम. परत एकदा बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा पाहिजे? सेम पाहिजे. अटॅचमेंट कशी पाहिजे? सेम पाहिजे. आणि स्पॅटियल अरेंजमेंट अशी डिफरंट पाहिजे की तयार होणाऱ्या दोन कोऑर्डिनेट कंपाऊंडच्या ऑप्टिकल प्रॉपर्टी डिफरंट पाहिजे, त्यांचं ऑप्टिकल रोटेशन डिफरंट पाहिजे. त्यातला एक जर प्लेन पोलराइज लाईट म्हणजे पीपीएलच्या प्लेन पोलराइज लाईटच्या प्लेनला जर राईट हँड साइडला रोटेट करत असेल तर दुसऱ्यानी तितकाच अँगल लेफ्ट हँड साइडला रोटेट केलं पाहिजे. दुसऱ्या शब्दात त्यांच्या ऑप्टिकल प्रॉपर्टी डिफरंट पाहिजे, त्यांचं ऑप्टिकल रोटेशन डिफरंट पाहिजे. म्हणजे एक डेक्स्ट्रो रोटेटरी असेल तर दुसरा लिओ रोटेटरी पाहिजे, एक स्मॉल डी असेल तर दुसरा स्मॉल एल पाहिजे. एकाचा ऑप्टिकल रोटेशनचा अँगल +30 डिग्री असेल तर दुसऱ्याचा एक्झॅक्ट -30 डिग्री पाहिजे. आणखी वेगळ्या शब्दात बोलायचं तर ते दोघं एकमेकाचे इनॅन्शोमर पाहिजे. आणखी वेगळ्या शब्दात बोलायचं झालं तर ते दोघं नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस पाहिजे. म्हणजे अशा मिरर इमेजेस पाहिजे ज्या एकमेकावर मॅच होत नाही, सुपर इम्पोज होत नाही. नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस पाहिजे तर त्यांना ऑप्टिकल आयसोमर म्हणतात. आणि प्रॉपर्टी असते ऑप्टिकल आयसोमेरिझम, ती आपण नंतर डिटेलमध्ये बघूया. थोडक्यात आयसोमेरिझमचे दोन मेन टाईप, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि स्टिरिओ आयसोमेरिझम. स्ट्रक्चरलचा अभ्यास आपण मागच्या लेक्चरला केला, आता स्टिरिओ आयसोमेरिझमचा अभ्यास करतोय. दिस आयसोमेरिझम अरायझेस ड्यू टू द डिफरन्स इन द spatial arrangement of ligand around central metal atom or ion. सेंट्रल मेटल ॲटम आणि आयनच्या भोवती लिगँडची जी स्पॅटियल अरेंजमेंट आहे त्या अरेंजमेंट मधल्या डिफरन्समुळे हे आयसोमेरिझम निर्माण होतं. परत एकदा ऐका, स्टिरिओ आयसोमेरिझम इज अ आयसोमेरिझम विच अरायझेस, निर्माण होतं ड्यू टू द डिफरन्स इन द स्पॅटियल अरेंजमेंट ऑफ लिगँड अराउंड सेंट्रल मेटल ॲटम और आयन. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच हवा, त्याशिवाय आयसोमेरिझम नाही. अटॅचमेंट मात्र आता सेम पाहिजे आणि स्पॅटियल अरेंजमेंट डिफरंट पाहिजे. स्टिरिओ आयसोमेरिझमचे दोन मेन टाईप आहेत, एक असतं जॉमेट्रिक म्हणजे सिस्टान्स आणि दुसरं असतं ऑप्टिकल आयसोमेरिझम. या आयसोमेरिझमसाठी त्यांची जॉमेट्रीच वेगळी आली पाहिजे, एकाची सिस तर दुसऱ्याची ट्रान्स. सिस आयसोमर आणि ट्रान्स आयसोमर एकमेकाचे स्टिरिओ आयसोमर आहे, त्यातले जॉमेट्रिक आयसोमर आहे.
आणि ऑप्टिकल आयसोमेरिझमसाठी ऑप्टिकल प्रॉपर्टी अपोजिट पाहिजे, डिफरंट पाहिजे. ऑप्टिकल रोटेशन अपोजिट पाहिजे म्हणजे डिफरंट पाहिजे. एक डेक्स्ट्रो तर दुसरा लिओ पाहिजे. एकाचा ऑप्टिकल अँगल +45 तर दुसऱ्याचा -45 डिग्री पाहिजे. ते दोघं एकमेकाचे इनेन्शोमर पाहिजे, म्हणजेच ते दोघं एकमेकाचे नॉन सुपर इम्पोज होणाऱ्या मिरर इमेजेस पाहिजे. आणि मग आता त्यातला एक महत्वाचा टॉपिक आपण स्टडी करणार आहोत, स्टिरिओ आयसोमेरिझम मधला. ध्यानात घ्या, कोणत्या आयसोमेरिझम मधला? स्टिरिओ. स्टिरिओ म्हणजे स्पेस आयसोमेरिझम मधला पहिला जो टाइप आहे, दॅट इज जॉमेट्रिक, म्हणजेच सिस ट्रान्स आयसोमेरिझम. जॉमेट्रिक आयसोमेरिझम म्हणजेच सिस ट्रान्स आयसोमेरिझम, बरोबर. आणि मग इथं मी लिहून ठेवतो, दिस आयसोमेरिझम arises due to the this isomerism arises due to the difference in geometry, that is a difference in the spatial arrangement. Spatial arrangement should be such that they should have different geometry. आणि जर जॉमेट्रीज वेगळी असेल तर ते जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवतात, म्हणजे सिस ट्रान्स आयसोमेरिझम दाखवतात. नाउ व्हॉट इज मीन बाय सिस जॉमेट्री? सिस आयसोमर कुणाला म्हणायचं? तर सिस या शब्दाचा अर्थ आहे, सिस म्हणजे सेम साइड. आता कोण सेम साइड? तर नीट बघा, इफ सेम लिगॅन्ड किंवा डोनर ॲटम, सेम लिगॅन्ड मीन्स अमोनिया कंपेअर्ड विथ अमोनिया, pyridine compared with pyridine, ethylene diamine compared with ethylene diamine, same ligand or same donor atom nitrogen compared with donor atom nitrogen. If same ligands on the same side, जर सेम लिगॅन्ड सेम साइडला असतील, इफ द अमोनिया ऑन द सेम साइड, क्लोराइड on the same side, pyridine on the same side, then we can say that it is cis isomer. And second one is trans isomer. Trans means opposite. Here same ligand or same donor atoms are present on the opposite side. अपोजिट म्हणजे विरुद्ध. आता विरुद्ध कुणाला म्हणतात? याला आणि याला अपोजिट म्हणतात. अपोजिट ऑलवेज ॲट 180 डिग्री. जर कोणता लिगॅन्ड दुसऱ्या लिगॅन्ड पासून 180 डिग्री अँगल वर असेल, 180 डिग्री मीन्स लाईक दिस लिगॅन्ड अँड दिस लिगॅन्ड 180 डिग्री. 180 degree means opposite to each other. This ligand is opposite to this, therefore they are trans to each other. These are trans positions. Okay, if same ligands are present on the same side, then it is cis isomer. If same ligands are present on opposite side, it is trans isomer. Now we are going to start with the first, that is coordination number, means Cn is equal to 4. जर सेंट्रल मेटलला 4 डोनर ॲटम जोडले असतील, जर सेंट्रल मेटलला 4 मोनोडेंटेड लिगॅन्ड जोडले असतील, तर कोऑर्डिनेशन नंबर किती असतो? 4. कोऑर्डिनेशन नंबर 4 मध्ये एक्झाम्पल बघा, मी इथं लिहितो कोऑर्डिनेशन नंबर 4, दॅट इज NiCO4. Another example is CuNH342 plus. Then next example is PtNH342 plus. How many donor atoms are attached to nickel? 4. Here monodentate ligand how many?
4. Donor atom how many? 4. Here also there are 4 coordinate bond, therefore coordination number is 4. But in coordination number 4, there are 2 coordination polyhedron. One is tetrahedral geometry, that is tetrahedral complexes. Tetrahedral complexes. मी तुम्हाला सांगितलं टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस कसे असतात बघा जरा नीट लक्ष द्या. If this is central metal, this is one coordinate bond, this is second coordinate bond, this is present at the corner of the tetrahedron, second corner of the tetrahedron, third corner of the tetrahedron, and this is fourth corner of the tetrahedron, like this. 1, 2, 3, 4. This is called ligand metal ligand bond angle, LML. This bond angle is normal tetrahedral bond angle. This bond angle is 109 degree 28 minutes. All the angle LML, LML, here LML, all the angles are same. This is tetrahedral geometry. Such complexes are called tetrahedral complexes. And now in this complex, what is meant by cis and what is meant by trans? एका शब्दात सांगतो टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये ज्योमेट्रिकल आयसोमेरिझम. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये ज्योमेट्रिकल आयसोमेरिझम, सिस ट्रान्स आयसोमेरिझम हा प्रकारच नाहीये. का नाही? कारण इथं काय लिहिलंय बघा ना, ट्रान्स आयसोमर सेम लिगॅन्ड ऑन द अपोजिट साइड. अपोजिट साइडच नाही याच्यामध्ये. याच्या अपोजिट म्हणजे 180 डिग्री, इथे कुणीच नाही, लिगॅन्ड नाही. याच्यापासून हा 109 डिग्री 28 मिनिट्स अँगलवर आहे. याच्यापासून हा तेवढ्याच अंतरावर आहे. 180 डिग्री म्हणजे अपोजिट टू इच अदर. याच्या अपोजिट म्हणजे ट्रान्स अशी पोझिशनच नाहीये. याच्या अपोजिट म्हणजे ट्रान्स अशी पोझिशनच नाही. याच्या ट्रान्सला इथे पोझिशनच नाही आणि याच्याही ट्रान्सला पोझिशन नाही. म्हणून ध्यानात ठेवा, इन कोऑर्डिनेशन नंबर 4 इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस देयर इज नो ज्योमेट्रिक आयसोमेरिझम, दॅट इज देयर इज नो सिस ट्रान्स आयसोमेरिझम. सिस ट्रान्स आयसोमेरिझम हा प्रकारच नाही. म्हणजेच काय लिहिता येईल, दीज कॉम्प्लेक्सेस do not show geometric, that is cis trans isomerism. परत एकदा अंडरलाइन करतो मी, ध्यानात ठेवा, these complexes do not show, do not. येते का ध्यानात? कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस मध्ये ज्यांचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे पण ज्योमेट्री टेट्राहेड्रल आहे त्यांच्याकडे हे आयसोमेरिझम नाही. मग कोऑर्डिनेशन नंबर 4 मध्ये आपल्याकडे दुसरा एक प्रकार आहे आणि दुसरा तो प्रकार कोणता, तर तो आहे स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस. स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस दाखवतो मी तुम्हाला. आता स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस कसे असतात, नावच काय सांगतं, दे शुड बी प्लेनर, मेटल अँड लिगॅन्ड शुड बी प्रेझेंट इन वन प्लेन आणि स्क्वेअरच्या 4 कॉर्नरला 4 लिगॅन्ड्स. दिस इज माय हँड इज सेंट्रल मेटल लिगॅन्ड, देन मेकिंग अन अँगल ऑफ 90 डिग्री. कारण तुम्हाला माहिती आहे की स्क्वेअरचे जे 4 अँगल असतात, दिस इज अ स्क्वेअर. इथे कोण असणार, मेटल, बरोबर. इथे लिगॅन्ड, इथे लिगॅन्ड, इथे एक लिगॅन्ड आणि इथे एक लिगॅन्ड. बघून घ्या, दिस अँगल इज 90 डिग्री, दिस इज 90 डिग्री, दिस इज ऑल्सो 90 डिग्री अँड दिस इज ऑल्सो 90 डिग्री. दॅट इज लाईक दिस. This is third ligand at 90 degree and fourth ligand at 90 degree angle. Like this. Okay? Now, if this is L1, L2, L3 and L4,
What is angle between L1 and L2? 90 degree. L1 and L3 180 degree, and therefore L1 and L3 are opposite to each other, that is L1 and L3 is a transposition. Then angle between L2 and L3 is 90 degree, L3 and L4 is 90 degree, L4 and L1 is 90 degree, but L2 and L4 is 180 degree again. Those ligands which are present at the angle of 90 degree are on the same side, means cis position. L1 and L2 cis, L2 L3 cis, L3 L4 cis, L4 L1 cis, L1 L3 trans, L2 L4 trans. बघा आता इथे, this is L1, L1 and L2 are cis, L2 and L3 on the same side cis, L3 and L4 they are also on the same side cis. बघा ना, L1 L2 मी दाखवू शकते असं, same side, on the same side, on the same side, L4 L1 on the same side, but L1 and L3 making an angle of 180 degree trans, L2 and L4 making an angle of 180 degree trans. इतकं तर ते सोपं आहे. थोडक्यात शेजारच्या पोझिशन सिस आहे आणि समोरच्या पोझिशन ट्रान्स आहे. कुणामध्ये? स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस. म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला, तर these complexes shows, these complexes shows geometric means cis-trans isomerism. Yes, कोऑर्डिनेशन नंबर 4 मध्ये स्क्वेअर प्लेनर ज्योमेट्री जर असेल तर तिथे मात्र cis-trans आयसोमेरिझम आहे. आता तिथे सुद्धा कोणत्या केस मध्ये आहे ते आपल्याला बघायचंय. आता नीट ध्यानात घ्या. आपण पहिली केस बघतोय आणि पहिली केस कोणती आहे, तर कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल टू 4. आणि त्यातली कोणती केस बघतोय आपण, तर स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस. खूप बारीक घेणार आहे मी, अगदी चुकून सुद्धा चुकलं नाही पाहिजे. तर कोऑर्डिनेशन नंबर 4 मध्ये जर हा असेल सेंट्रल मेटल आणि हे 4 लिगँड, बघा नीट लक्ष द्या. आता आपल्याकडे जी लिगँड्स आहेत ना, तर त्या लिगँड्स मध्ये मी आता मोनोडेंटेड लिगँड जी आहे, मोनो म्हणजे सिंगल, डेंटेट म्हणजे डोनर ॲटम असलेले लिगँड्स, मोनोडेंटेड लिगँडचं एक्झाम्पल काय आहे. अमोनिया इज मोनोडेंटेड, क्लोराइड इज मोनोडेंटेड, वॉटर इज मोनोडेंटेड, ब्रोमाइड इज मोनोडेंटेड, OH- इज मोनोडेंटेड. आता या मोनोडेंटेड लिगँड मध्ये दिस इज डोनर ॲटम, क्लोराइड इज डोनर ॲटम, ऑक्सिजन इज डोनर ॲटम, ब्रोमीन इज डोनर ॲटम, ऑक्सिजन इज डोनर ॲटम. Now I am going to represent these monodentate ligand as small a or small b or small c or small d. What is mean by A? A means it is a monodentate ligand and it is a donor atom. It is a donor atom. समजा मी जर अमोनियाला A म्हणलं तर हा वेगळा आहे, त्याला B म्हणणार. वॉटर मधला ऑक्सिजन म्हणजे C, हा ब्रोमीन म्हणजे D. समजतंय? आणि दुसरा कोणता लिगँड असतो, दुसरा समजा माझ्याकडे आहे बायडेंटेट लिगँड. व्हॉट इज मीन बाय बाय मीन्स 2, dent means donor atom. For example, NH2 CH2 CH2 NH2, that is ethylene diamine EN. Another one is COO minus oxalato. Third one is NH2 CH2
CO मायनस मीन्स ग्लायसिनेटो. आता नीट ध्यानात घ्या, हे कसं लिगँड आहे? बायडेंटेट. व्हाय? डोनर ॲटम इज नायट्रोजन अँड नायट्रोजन. हाऊ मेनी लिगँड मॉलिक्यूल? 1. हाऊ मेनी डोनर ॲटम? 2. आणि मग याला असं लिहायचं बायडेंटेटला, दिस डोनर ॲटम मीन्स कॅपिटल ए अँड दिस डोनर ॲटम मीन्स कॅपिटल ए. हाऊ मेनी लिगँड? 1. हाऊ मेनी डोनर ॲटम? 2. आणि दोन्ही डोनर ॲटम सेम आहे का डिफरंट? सेम. देअरफॉर इट इज सिमेट्रिकल. It is a symmetrical bidentate ligand AA. In oxalato, this oxygen is donor atom and this oxygen is donor atom. How many ligand? 1. How many donor atom? 2. Bidentate. And both the donor atom are same or different? Same. Therefore it is written like this, AA. Then this is glycinato. Here this nitrogen is donor atom and oxygen is donor atom. How many ligand? 1. How many donor atom? 2. Therefore bidentate. And both the donor atoms are same or different? Different. First donor atom is A, second donor atom is B. Therefore this is a symmetrical, but this is unsymmetrical. This is a symmetrical. Ethylene diamine is symmetrical bidentate ligand. Oxalato is symmetrical bidentate ligand. But glycinato is unsymmetrical bidentate ligand. समजतंय का? आणि मग आता बघा, कोऑर्डिनेशन नंबर 4 स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस मध्ये परत पहिली केस किंवा टाइप. M means central metal and A4. M A4. What is mean by MA4? A means monodentate ligand. How many monodentate ligand? 4. For example, Ni, for example PT, NH3 2 plus. Central metal is platinum and all the monodentate ligands are ammonia. जर चारही लिगँड सेम असतील and MA3B do not show cis trans isomerism. नीट ध्यानात घ्या, कोऑर्डिनेशन नंबर 4 मध्ये जर टाइप MA4 असेल किंवा टाइप MA3B असेल, चारही मोनोडेंटेड लिगँड सेम असतील किंवा 3 मोनोडेंटेड लिगँड सेम असतील आणि एक वेगळा असेल, तर अशा केसमध्ये सिस ट्रान्स आयसोमेरिझम नाही. आता का नाही ते पण सांगितलं पाहिजे. ही स्क्वेअर प्लेनर जिओमेट्री आहे. समजा इथे जर अमोनिया असेल, इथे अमोनिया आहे, इथे सुद्धा अमोनिया आहे आणि इथे पण अमोनिया आहे. बघा ही कोणती केस आहे? MA4. सेम लिगँड्स A4. आणि मग आता जर तुम्ही बघितलं तर सेम लिगँड ऑन द सेम साइड आहे का अपोजिट साइड? तर अमोनिया अमोनिया सेम साइड, हा अमोनिया अमोनिया सेम साइड, पण हा अमोनिया अमोनिया अपोजिट साइड. मग अमोनिया सिस पोझिशन पण ऑक्युपाय करतोय आणि तिथेच अमोनिया ट्रान्स पोझिशन पण ऑक्युपाय करतोय. असं नाही पाहिजे एकाच कॉम्प्लेक्स मध्ये तो सिस पोझिशनला पण आहे ट्रान्स पोझिशनला पण आहे. मग आपण नक्की काय म्हणायचं? अमोनिया सिस आयसोमेरिझम दाखवतोय म्हणायचं का ट्रान्स म्हणायचं? हा प्रश्न निर्माण झाला. आणि म्हणजेच याचा अर्थ असा आहे की याच्याकडे सिस ट्रान्स आयसोमेरिझम हा प्रकारच नाहीये. मग आता 3 लिगँड सारखे नाही एक वेगळा. इथे मी क्लोरीन घेतो. आता मला कंपॅरिझन कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये करायला भेटेल? क्लोरीनच्या रिस्पेक्ट मध्ये. दुसरा क्लोरीनच नाही कंपॅरिझनला. मग मला कंपॅरिझन अमोनियाचंच करावं लागेल की या अमोनियाच्या रिस्पेक्ट मध्ये दुसरा अमोनिया कुठे आहे. याच्याकडे बघितलं तर सिसला आहे आणि याच्याकडे बघितलं तर ट्रान्सला आहे, ऑन द सेम साइड अँड धिस अमोनिया ऑन द अपोजिट साइड. म्हणजे इथेच मला अमोनिया ट्रान्स पण दाखवताय आणि अमोनिया सिस पण दाखवताय. एकाच कॉम्प्लेक्सला मी ट्रान्स आणि सिस दोन्ही नाही म्हणू शकत. म्हणून याही केसमध्ये आयसोमेरिझम सिस ट्रान्स आपल्याला बघायला मिळणार नाही. मग पहिली जी केस आहे ती पहिली केस आहे टाइप MA2B2
टाईप कोणता आहे M(A2B2) आणि याचं एक्झाम्पल आहे दॅट इज अ PT NH3 twice Cl2 shows this isomerism. या टाईप कडे मात्र हे आयसोमेरिझम आहे. आता कसं आहे बघा जरा नीट. जर तुम्ही नीट बघितलं तर दोन लिगॅंड सारखे पाहिजे, मोनोडेंटेट आहे अमोनिया, आणि दोन दुसऱ्या वेगळ्या टाईपचे पाहिजे, क्लोरिडो लिगॅंड आहेत. मग माझ्याकडे आता हा मी घेतला प्लॅटिनम, बरोबर. आता या प्लॅटिनमला स्क्वेअर प्लेनर ज्योमेट्री म्हणल्यावर किती लिगॅंड जोडावे लागतील? 4. फॉर एक्झाम्पल 1 अमोनिया क्लोरीन अँड क्लोरीन. जर आता तुम्ही नीट बघितलं तर बघा, अमोनिया मधला हा अँगल किती आहे? 90 डिग्री, मीन्स ऑन द सेम साइड. अँड क्लोरीन मधला अँगल किती आहे? 90 डिग्री, ऑल्सो ऑन द सेम साइड. देअरफॉर क्लोरीन आर सिस, अमोनिया आर सिस, and therefore this is called cis isomer, and particularly this is called cisplatin. प्लॅटिनम 2 अमोनिया 2 क्लोरीन च्या या पूर्ण कॉम्प्लेक्सला एक स्पेशल नाव आहे सिस आयसोमरला, सिसप्लॅटिन. आणि मग जर ज्योमेट्रिक म्हणजे सिस ट्रान्स आयसोमेरिझम असेल तर ट्रान्स आयसोमर सुद्धा आपल्याला लिहिता आलं पाहिजे. This is platinum. Coordination number 4, geometry is square planar. Now 1 ammonia, here chlorine, then ammonia and chlorine. 2 ammonia 2 chlorine, 2 ammonia 2 chlorine. Now ammonia are present at 180 degree angle. They are opposite to each other, that is they occupy trans position. Chlorine on the opposite side at 180 degree, therefore they are also trans. Same ligand on the opposite side, therefore this isomer is called trans isomer, and simply this is called transplatin. And these two isomers have different chemical and physical property, and the evidence is that this cisplatin is used for the treatment of the cancer. It is anti-cancer drug. Cisplatin is a anti-cancer drug. This is a cis isomer because chlorine are present on the same side, and this is trans isomer because chlorine are present on opposite side. समजतंय का? आता दुसरं जे एक्झाम्पल आहे ते दुसरं एक्झाम्पल नीट ध्यानात घ्या. टाईप आहे MA2BC. टाईप काय? MA2BC. एक्झाम्पल इज PT NH3 twice Cl and Br. How many ammonia? 2, 1 chlorido and 1 bromido ligand. Now here central metal is a platinum. Central metal is platinum. Then coordination number 4 and geometry square planar. Coordination number 4 geometry square planar. Ammonia, chlorido and bromido. Ammonia, chlorido, ammonia and bromido. 2 अमोनिया पाहिजे आहे बघा, इथं पण आहे इथं पण आहे. 1 क्लोरीन पाहिजे आणि 1 ब्रोमीन पाहिजे. आता आपण सिस ट्रान्स, सेम साइड अँड अपोजिट साइड, सेम लिगॅन्ड ऑन द सेम साइड, सेम लिगॅन्ड ऑन द अपोजिट साइड. क्लोरीनला कम्पेअर करायला दुसरा क्लोरीनच नाहीये, ब्रोमीनला कम्पेअर करायला दुसरा ब्रोमीनच नाही. मग कंपॅरिझन कोणाचं होईल? अमोनियाचं. अमोनिया प्रेझेंट ऑन, कसा आहे अमोनिया ऑन सेम साइड means this is called cis isomer. And here ammonia are present on opposite side and therefore it is trans isomer. समजतंय का?
इथे अमोनिया अमोनिया सेम साइडला आहे सिस, आणि इथे अमोनिया अमोनिया अपोजिट साइडला आहे म्हणून ट्रान्स. आता एक दुसरा महत्वाचं एक्झाम्पल मी घेणार. थोडक्यात याला किती ज्योमेट्रिक आयसोमर आहेत? 2. याला किती ज्योमेट्रिक आयसोमर आहेत? 2. सिस अँड ट्रान्स. सिस आयसोमर अँड ट्रान्स आयसोमर. नाउ I am going to take next type, and that next type कोणकोणते टाइप झाले बघा, जरा रिवाइज करा. Ma4 कडे सिस ट्रान्स आयसोमेरिझम नाही, Ma3b कडे सिस ट्रान्स आयसोमेरिझम नाही, Ma2b2 कडे 2 सिस ट्रान्स आयसोमर्स आहेत, आणि Ma2bc कडे सुद्धा 2 आहे. आता पुढचा जो एक्झाम्पल आहे किंवा टाइप आहे, that type is ABCD shows 3 isomers. हे थोडं वेगळं एक्झाम्पल आहे. आणि एक्झाम्पल बघा काय, तर PT NH3 पिरिडीन क्लोरिडो ब्रोमिडो, 4 लिगँड वेगवेगळे. आता 4 लिगँड जर वेगळे असतील तर suppose this is platinum, central metal platinum, then coordination number is 4 with square planar geometry, some ligand making an angle of 180 degree and some ligand making an angle of 90 degree. Those which are present at the 90 degree are on the same side, that is cis. Those which are present at 180 degree angle are called trans. आता एक आइसोमर मी लिहितो, अमोनिया पिरिडीन क्लोरिडो अँड ब्रोमिडो. आता प्रश्न निर्माण होतो सिस ट्रान्स कुठे आहे? कारण अमोनियाच्या कंपॅरिझनला सेम अमोनियाच नाहीये, पिरिडीनला पण दुसरा पिरिडीन नाही, क्लोरिडोला दुसरा क्लोरिडो नाही, ब्रोमिडोला कंपेअर करायला दुसरा ब्रोमिडो नाही. मग काय करायचं? मग पण ही ज्योमेट्री तर आहे ना, सिस ट्रान्स जरी नसलं तर ज्योमेट्री तर आहे. मग ज्योमेट्री आहे म्हणून यातला एक लिगँड कॉन्स्टंट ठेवायचा, दॅट इज मी अमोनिया कॉन्स्टंट ठेवला, आणि अमोनियाच्या रिस्पेक्ट मध्ये अपोजिट कोण आहे? क्लोरीन. फक्त तेवढं बदलायचं. आता मी हा पिरिडीन इथे घेतो, पिरिडीन इथे घेतला तर क्लोरिडो इथे जाईल आणि ब्रोमिडो इथे जाईल. आता मी ब्रोमिडो इथे घेतला तर पिरिडीन इथे जाईल आणि क्लोरिडो इथे येईल. हे बघा, पिरिडीन इथं क्लोरिडो इथे, मग ब्रोमीन इथे घेतला, मग पिरिडीन इथे गेला, क्लोरिडो इथे गेला. आणि मग आता हे जर 3 तुम्ही नीट कंपेअर केले तर तुमच्या ध्यानात येईल की या तिघांची पण ज्योमेट्री नक्कीच वेगळी आहे. या अमोनियाच्या अपोजिट क्लोरिडो आहे, अमोनियाच्या अपोजिट पिरिडीन आहे, अमोनियाच्या अपोजिट तर ब्रोमिडो आहे. म्हणजे प्रत्येक केसमध्ये अमोनियाच्या अपोजिट वेगळा लिगँड आहे. देअरफॉर दीज आर 3 आयसोमर्स, स्टिरिओ आयसोमर्स, त्यातले ज्योमेट्रिक आयसोमर्स. आणि मग आणखी एक शेवटचा टाइप आहे आणि तो टाइप आहे एम. समजा असा जर टाइप असेल तर, मगाशी मी तुम्हाला दाखवलं हे कॅपिटल ए काय, हे बायडेंटेड लिगँड आहे. या ब्रॅकेट मध्ये किती लिगँड लिहिलेत? एकच लिहिलाय. बघा आता ब्रॅकेट मध्ये लिगँड किती? एक. डोनर ॲटम ए आणि ए, असं ट्वाइस लिहिलं म्हणजे लिगँड किती लिहिले? 2. आणि त्या दुसऱ्याकडे पण डोनर ॲटम ए आणि ए, म्हणजे हाऊ मेनी लिगँड? 2. हाऊ मेनी डोनर ॲटम? 4. हाऊ मेनी कोऑर्डिनेट बॉन्ड्स आर फॉर्म? 4. कोऑर्डिनेशन नंबर 4. लिगँड्स 2, बायडेंटेड लिगँड 2, म्हणजे डोनर ॲटम 4, कोऑर्डिनेट बॉन्ड 4, कोऑर्डिनेशन नंबर 4. याचं एक्झाम्पल आहे, दॅट इज PT इथिलीन डायमाइन ट्वाइस 2+, but it do not show geometric isomerism. It do not show geometric isomerism. आता तुम्ही म्हणाल का नाही? तर ही केस या केस सारखीच आहे हो. फक्त हे काय, हा बायडेंटेड लिगँड 2दा आहे
पण डोनर ॲटम कोण आहे? पहिल्याचे ए आणि ए आणि दुसऱ्याचे ए आणि एच, म्हणजे चारही डोनर ॲटम कसे आहेत? सेम, म्हणजे इथल्यासारखंच आहे ते. आणि MA4 मध्ये आपण बघितलं की डू नॉट शो सिस ट्रान्स आयसोमेरिझम, म्हणून या केसमध्ये नाही. मग जर तो टाईप असेल MAB ट्वाइस and example is PT glycinato twice, it shows geometric isomerism. It shows a geometric isomerism. ध्यानात येते का? बघा टाइप काय? MAB ट्वाइस. फॉर एक्झाम्पल सेंट्रल मेटल इज प्लॅटिनम. Coordination number 4, geometry is a square planar. Geometry is a square planar. What is meant by glycinato? Glycine, NH2, CH2, CO minus. Donor atom is nitrogen and oxygen. Therefore, it is AB. Now, in this case, NH2, पुढे काय? CH2, COO minus. Donor atom is nitrogen and oxygen. Donor atom is nitrogen and oxygen. NH2, CH2, COO minus. Here also NH2, CH2, COO minus. And in another case where central metal is platinum, तुम्ही ऑब्झर्व करत राहा. कोऑर्डिनेशन नंबर इज 4, ज्योमेट्री स्क्वेअर प्लेनर. NH2, CH2, COO minus, NH2, CH2, COO minus. Glycinato, here also glycinato and glycinato. पण जर तुम्ही नीट बघितलं तर ध्यानात येईल की सेम डोनर ॲटम, या लिगँडचा नायट्रोजन आणि या लिगँडचा नायट्रोजन कसा आहे? ऑन द सेम साइड. सेम डोनर ॲटम ऑन द सेम साइड, अँड देअरफॉर दिस इज सिस आयसोमर. बट इन दिस केस सेम डोनर ॲटम ऑन अपोजिट साइड, अँड देअरफॉर दिस इज ट्रान्स आयसोमर. हे मात्र ट्रान्स आयसोमर आहे. ध्यानात येते का? बघा परत एकदा रिवाइज करतो. आत्ताशी ज्योमेट्रिक म्हणजे सिस ट्रान्स आयसोमेरिझम मधला कोऑर्डिनेशन नंबर 4 झालाय अगदी डिटेलमध्ये. कोऑर्डिनेशन नंबर 4, टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस डू नॉट शो सिस ट्रान्स आयसोमेरिझम. कोऑर्डिनेशन नंबर 4, स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस मे शो सिस ट्रान्स आयसोमेरिझम. त्याच्यात परत MA4, ऑल द मोनोडेंटेड लिगँड्स आर सेम, डू नॉट शो सिस ट्रान्स आयसोमेरिझम. MA3B do not show cis trans isomerism. MA2B2 shows 2 isomers cis and trans. MA2BC also shows 2 cis trans isomers. Then MABCD shows 3 geometric isomers. MAA twice do not show cis trans isomerism. Then MAB twice shows cis trans isomerism. आपला अभ्यास कसा पाहिजे, कन्सेप्ट कसा पाहिजे? क्रिस्टल क्लिअर की या फॉर्म्युल्याकडे सिस ट्रान्स आयसोमेरिझम आहे, या फॉर्म्युल्याकडे सिस ट्रान्स आयसोमेरिझम नाही. पुढच्या लेक्चरला मी तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर 6, ज्योमेट्री ऑक्टाहेड्रल जर असेल तर तिथे सिस ट्रान्स आयसोमेरिझम कसं असतं ते शिकवणार आहे. मला असं वाटतं की तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर 4 मध्ये टेट्राहेड्रल आणि स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस मधली सिस ट्रान्स आयसोमेरिझम ही प्रॉपर्टी समजली असेल. आजच्या लेक्चर जर तुम्हाला आजच्या लेक्चर मधले कन्सेप्ट समजले असतील तर लाईक बटन दाबायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू वन्स अगेन.